हा बाळाराम पाटील इथे उपस्थित आहे बघा. आत्माराम शालिक पाटील, बाळाराम शालिक पाटील ज्या आपला इथे सन्मान केला जाणार आहे. सामन्याकडे आपण वळणार आहोत. निश्चित स्वरूपात विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ आपण उसाडणे पाहतो. त्या संघातील क्रिकेटर यश पाटील यांना पाहतो. येणारे 21 ते 26 जानेवारीला उसाडण्याच्या मैदानावर नाईट स्पर्धा पाहणार आहोत. आणि दादा नामदेव पाटील यांचा सन्मान केला जाईल. नामदेव पाटील या दादा, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सामन्याकडे रोशन आपण लगेचच वळणार आहोत. आणि बोलूया आता रोशन पाटील तारा यांच्याकडे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेशजी मडवी. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या खरं तर रात्रीतील दुसरा सामना दोन टीमच्या दरम्यान. जय गावदेवी सिया 11 वसार विपक्ष जय हनुमान निळजे अशी ही लढत. आणि टॉस जिंकून वसार संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम निळजेला. वसार संघाचे पुरस्कर्ते आदरणीय नितेश शेठ गायकर यांचं आपण करूया स्वागत. आपण जर आला असाल तर या मंचकावरती आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्तानं मी करत आहोत. आणि मागचा सामना आपण पाहिला, मी मगाशी उल्लेख केला पहिल्या सत्रामध्ये, हा सामना उत्कंठावर्धक होईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना आपण जाताना पाहिला. आणि खरं तर पहिला सामना इतका रोमांचक परिस्थितीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यामुळे येणारा प्रत्येक सामना या स्पर्धेतला तितकाच तुम्हाला क्रिकेटचा आनंद देणार राहील यात शंका नाही आहे. डावाला सुरुवात झाली. लगातार 3 षटकारासाठी खरं तर 3000 रुपये आणि लगातार 3 चौकारासाठी 2000 महेंद्रजी पाटील निळजे यांच्या माध्यमातून फलंदाजांना हे पारितोषिक आलं. 3 षटकार 3000, 3 षटकार 2000 महेंद्रजी पाटील निळजे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला आले. या ठिकाणी फटका अतिशय सुंदर. डीप कव्हर पॉइंटला, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. 4 धावा चौक. इनसाइड आउट. क्या बात आहे. बॅकफुटला जात मात्र जागा बनवली. आणि पॉवर प्ले मध्ये मात्र आपण पाहिला गॅप शोधत असताना हा फटका पहिल्या बॉलवरती चौकार मिळत असताना आपण पाहता टीम निळजेला जशी सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये झाली होती, पहिल्या डावाला ढवळेपाडा संघाच्या फलंदाजाने पहिला चौकार मारत सुरुवात केली होती, तशी सुरुवात मात्र या मॅचला झाली आहे. आणि पहिला चौकार आपण पाहता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केतन पाटीलच्या बॅटमधून. थंड हवा सुटली. थंडीचं वातावरण, तापमान तुम्हाला घसरताना मध्यरात्रीमध्ये पाहायला मिळेल. स्विच हिटचा प्रयत्न झाला आहे. सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळाच्या उद्देशाने मात्र हे दोन खेळाडू मैदानाकडे दाखल झालेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज बघा, पहिला बॉल इनसाइड आउट, त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हता. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. फलंदाज त्या ठिकाणी केतन पाटील यांच्या बॅटमधून. विशाल पवार, केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. सूरज दुधकर हा खेळाडू एक चांगला अष्टपैलू खेळाडू. यावेळेला लो फुल टॉस. पुन्हा एकदा गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग तितकी सुंदर पाहायला मिळाली. स्टँडर्ड लेवलचा फिल्डिंगचा दर्जा आपण पाहिला त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये किमान 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या क्षेत्ररक्षक नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून. असं म्हणतात क्रिकेटमध्ये मारने वाले से भी बेहतर बचाने वाला होता है. बघा ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्हाला हा पटका पाहायला मिळाला. आणि काय फिल्डिंग होती, अप्रतिम. अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत जाऊन मात्र सिंगल हँडेड बॉलला थांबवलंय. यावेळेला पार्टनरशिपचा प्रयत्न. फ्लाइट अँड इट्स अ मायटी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय सीमा पार. 6 धावेसाठी आला हा षटकार. शेवटपर्यंत चेंडूची नजर. आणि त्यानंतर आपण पाहिल्या हातांच्या पायांच्या हालचाली. अतिशय योग्य मुवमेंटला हा फटका. अप्रतिम टायमिंगचा योग्य वापर करत असताना केतन पाटील बॅकफुटला आले. यावेळेला पूल केला बॉलला. आक्रमक सुरुवात करताना मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील इज ऑन फायर वन्स अगेन. अजून एक षटकार. षटकार या बॉलवरती आला तर महेंद्रजी म्हात्रे निळजे यांच्याकडून तब्बल 3000 पारितोषिक येईल फलंदाजाला. ग्रेट स्टार्ट. आक्रमक सुरुवात करत असताना विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी. रवी खरतर वाहिले एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधलं. त्यांना बघा क्लोज किपिंग होतं इतक्या गोलंदाज भेदक गोलंदाजी समोर
बॉलला थांबवत असताना हा निर्धाव चेंडू आला, पण सुरुवात धमाकेदार झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना एकूण धावा निळजे संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहे बिनबाद 18. दातिवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ रोडपाली दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. O2 रोशन पाटील. मग सर्व सामने हे फ्रेश खेळले जातील पहिल्या फेरीमधील. तिसरा सामना जयहनुमान दातिवली विपक्ष श्याम स्पोर्ट्स रोडपाली. खरं तर गतवर्षी याच स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणामध्ये या दोन संघांमध्ये आपण लढत पाहिली आणि पुन्हा एकदा योगायोग आपण जर पाहिला तर या स्पर्धेमध्ये हे संघ तुम्हाला एकमेकांच्या आमने सामने पाहायला मिळतील. बुर्दुळ संघाचा अष्टपैलू खेळाडू सुधीर पाटील खरं तर ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहे, कारण प्रत्येक संघाचा एक वैशिष्ट्य असा एक प्रमुख खेळाडू आणि ज्यामध्ये या खेळाडूचा आपण उल्लेख करू त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा कारनामा करणारा हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज झाला आहे. सेकंड ओव्हरमध्ये कुणाल गडगे हा खेळाडू. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, पहिले 6 चेंडू फेस केले केतन पाटीलने आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाटलांचा बोलबाला पाहायला मिळाला ज्यामध्ये 18 धावा आल्या. आता सेकंड ओव्हरमध्ये आता विशाल पवार आलाय स्टॅकिंग याला. डाव्या हाताचा हा फलंदाज अमरेला टाईप फिल्डिंगचं हे रिस्ट्रिक्शन आपण पाहत आहे. सिलिमिड आपला एक फिल्डर उभा केलाय. पहिला बॉल कुणालचा फुल टॉस ऑन साईडला गॅपमध्ये फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी पोहोचले. चांगली फिल्डिंग, फेकी देखील तितकी सुंदर या ठिकाणी पाहायला मिळाली. सूरज दुधकर बघा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देत असताना बॉलला त्याने थांबवलं. वाईडिश लॉंगॉनला सरकला, लॉंगॉनमधून बॉलला थांबवत असताना सिंगल रन मात्र त्याने खर्च करून दिली आपल्या गोलंदाजाला. 3 धावा त्याने वाचवल्या. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असं म्हणतात क्रिकेटमध्ये जितकं महत्त्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी गोलंदाजी त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे क्षेत्ररक्षण. जॉन्टी रोड्स नावाचा खेळाडू ज्याने तर फिल्डिंगचा स्टँडर्ड का असतं हे संपूर्ण क्रिकेट विश्वाला दाखवलं आणि आज तागात आपण पाहिलं अनेक असे खेळाडू जे फिल्डिंगच्या जोरावरती प्रत्येक टीममध्ये आपण त्यांना खेळताना पाहत आहे. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. माप्यासोबत 2 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्या आपण जर पाहिलं दुसरं दशक पूर्ण झालं. 20 धावा धावफलकावरती. यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. खरं तर आपण पाहिलं अत्याधुनिक या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं वैविध्यपूर्ण फटके ज्यामध्ये या फटक्याचा आता उल्लेख केला जातोय. कितीही वेगवान चेंडू असो परंतु मागचा पाय वाकवत अगदी स्क्वेअर लेग बाहिन लेगच्या डोक्यावरून षटकार मारण्याची क्षमता या नवोदित फटक्यांच्या माध्यमातून फलंदाजांकडे आपण पाहिली आणि तोच प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाज विशाल पवारचा. परंतु कमबॅक त्या ठिकाणी कुणाल गडगे याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हेरिएशन अप्रतिम. ऑन साईडला फटका लॉफ केला बॉलला. बॉल बॅक ड्राईव्ह सेफ शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल मात्र मागे चाललाय. एका टप्प्याने 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. रन्स मधील 4. चौकार. फुल लेन बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिला बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी बॉलरच्या डोक्यावरून हा फटका सेफ शॉट याला म्हणतात आणि इथे मात्र 4 धावा येत असताना टीम निळजेसाठी. धावसंख्येत बदल. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहता बिनबाद 24. चांगला स्टार्ट, सुरुवात चांगली मिळाली. सातत्य टिकवायचा. यॉर्करचा प्रयत्न फास्ट अँड फ्युरियस. क्या बात आहे. टो क्रशर यॉर्कर. प्रचंड गती होती, ॲक्युरेसी चांगली होती, टप्पा अगदी योग्य होता आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे अपयशी होताना पाहिले. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी कुणाल गडगे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे फिल्डिंग करणाऱ्या वसार टीमसाठी. ऑन साईडला हा फटका वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध. टायमिंग प्रॉपर, फुटवर्कचा योग्य वापर. बॉल झाला हवाई सफर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जर पाहिला स्लॉटमध्ये आला हा बॉल त्याला मात्र सिक्सर प्लॉटमध्ये पाठवण्यामध्ये यश मिळालं. त्या ठिकाणी विशाल पवार या फलंदाजाला पॉवर दाखवतोय. पवार नावाचा खेळाडू आपण पाहता जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पॉवर दाखवत असताना टीमसाठी. धावसंख्येत बदल. 30 धावा या धावफलकावरती आपण पाहता. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. अप्रतिम फटकेबाजी सुरू झाले निळजे संघाकडून. ब्रेक थ्रू हवा आहे यावेळेला. पॅडोसिपचा देखना फटका. क्या बात आहे.
झाडू शॉट ज्याला म्हणता येईल, आडव्या बॅटने हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चाललाय, गोळीच्या वेगाने सीमा पार, शेवट गोड झाला या षटकाचा, आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान निळजे संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 34 हे जयवंत पावशे काकडवाल, मुकुंददादा पाटील, त्याचबरोबर विलास मारुती पाटील निलजय, श्रीधर पाटील निलजय, गोपीनाथ पाटील निलजय, दत्ता पाटील निलजय आणि धरम सूर्यवंशी निलजय या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या वतीने सरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्वांचं मनपूर्वक सरसे स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये आल्या तब्बल 16 धावा. एकूण धावा आपण पहिल्या धावफलकावरती 2 पॉवर प्लेमध्ये आल्या 34. तर आता इथून मोठा उच्चांक पहिल्या तर या डावामध्ये सेट करण्यामध्ये निळजे संघाला यश मिळेल का? वसार संघ आपण जर पाहिला तर नेहमी संघर्ष ज्यांच्या वाट्यावर राहिलाय आणि शेवटपर्यंत संघर्ष करत सामना कधीही न सोडणारा हा संघ या मॅचमध्ये कमबॅक करायला हे पाहायचं आहे. विकेट हवाय वसार टीमला. जय गावदेवी सिया 11 वसार या संघाला आपण पाहता एका बाजूने डोंबिवली परिसरातला जय हनुमान निळजे या 2 टीमच्या दरम्यान ही लढत स्टॅकिंग एंडला. आता केतन पाटील आलाय. मागचे 6 चेंडू फेस केले. विशाल पवारने 16 धावा घेतल्या. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेट मध्ये फिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्यांना बीट करून बॉल मात्र मागे चाललाय गोळीच्या वेगाने सीमा पार. इथे आलाय हा चौक. दोन्ही फलंदाजाने आपण जर पाहिलं तर आक्रमक सुरुवात केली आहे. चौकार षटकार तर सगळेच मैदान पहिल्या बॉलपासून षटकार मारणारा चौकार मारणारा एकमेव खेळाडू वीरेंद्र सेहवाग होऊन गेला आणि त्याच्या स्टाईलने मात्र सुरुवात धमाकेदार करत असताना केतन पाटील हा खेळाडू 7 बॉल 22 योगदान त्याने आतापर्यंत आपल्या टीमला दिलं, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिलं. दबाव थोडासा गोलंदाजावरती. इथे आपण पाहिला पंचाने बॉलर रेड घोषित केला. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. समोर पुन्हा एकदा केतन पाटील बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहता सज्ज होताना गिरीश म्हात्रे या गोलंदाजाला. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. हा फटका फसला, झेल होईल का? पकडावा लागेल आणि इथे मात्र मिड ऑफला झेल देखील सुटलाय. दबाव बघा किती आहे या स्पर्धेचा, या मॅचचा. निर्णायक झेल होता केतन पाटीलचा. एक आक्रमक खेळाडू त्याला मात्र जीवनदान दिलंय त्या ठिकाणी वसार संघाने अगदी निर्णायक क्षणाला. मी मगाशी उल्लेख केला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, सुरुवातीला फलंदाजांना डॉमिनेट करायचं असेल तर तुम्हाला एखादा ब्रेक थ्रू घ्यावा लागेल. ती संधी निर्माण करून दिली होती गोलंदाज गिरीशने. त्या संधीचं सोनं करता आलं नाही त्या ठिकाणी साजन या क्षेत्ररक्षकाला. जीवनदान मिळालं केतन पाटीलला, आक्रमक खेळाडूला. धावसंख्येत बदल 39 धावा धावफलकावरती आपण पाहता बिनबाद ही जमेची बाजू. एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहता. घर बसल्या देखील अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण या सरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. विशाल पवार स्ट्राईक एंडमध्ये येत असताना दोन्ही बाजूने आक्रमण रोखायच्यात. लेट कटचा प्रयत्न, काय विकेट किपिंग चालले. रविदादा खरं यांना आपण पाहताय. वाईट बॉलचा इशारा आलाय अवे फ्रॉम द बॉडी. अगदी योग्य निर्णय, परंतु विकेट किपिंग रविदादा यांचं देखील कौतुक करावं लागेल. बघा किती क्लोज उभे आहेत. अगदी वेगवान गोलंदाज समोर ते इतके क्लोज आहेत. गेले कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि याचा योग्य वापर आपल्या संघासाठी करत असताना आपल्या नवतरुण खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देताना आपण त्यांना मैदानामध्ये पाहताय. यावेळेला ऑन साइडला फिरून मारला बॉलला, स्लॉग हिट केलाय. रिझल्ट आला इथे आपण पाहिला स्क्वेअर लेग बॉलच्या बाहेर बॉल चला सीमा पार. इट्स अ ह्यूज लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. खरं तर इनिंग आपण मैदानाकडे पाहताय. मी मगाशी उल्लेख केला वसार संघाला एखादा ब्रेक थ्रू हवाय आणि या मैदानाचा आपण जर इतिहास पाहिला तर अशाच धावा तुम्हाला येताना पाहायला मिळतील. कारण ही आउटफील्ड आणि सध्याचा आपण जर पाहिलं हवामानामध्ये झालेला बदल, थोडासा हवाचा झोत वाढला, प्रवाह वाढलाय, त्याचा फायदा आता फलंदाजांना होतोय आणि विकेट देखील पाटा आहे. जशी पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या तशा सेकंड इनिंगमध्ये देखील तुम्हाला धावा येताना वसार संघाच्या माध्यमातून डेफिनेटली पाहायला मिळतील. 46 धावा 46 रन स्कोर कार्डमध्ये. 13 बॉल सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आणि पंचाने या बॉलला डॉट घोषित केलं. निर्धाव चेंडू. या क्षणाला एक डॉट बॉल म्हणजे खतर वसार संघासाठी हॉट बॉल. कारण
धमाकेदार सुरुवात झाली आहे पहिल्या खरं तर भागीदारी आपण जर पाहिली पहिल्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांकडून, त्यांना तुम्हाला रोखायचं आहे. नेक्स्ट बॉल लेटकटचा प्रयत्न व्हेरिएशन करायचं होतं परंतु जास्त बाहेर टाकला चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, संघ जाऊन पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. 47 या धावसंख्येवरती 47 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र मार्गस असताना थर्ड ओव्हर यावेळेला ऑन साईडला फटका फसला आहे परंतु नोमॅन्स लँड नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळेल या ठिकाणी निळजे संघाला. बघा एक एक खेळाडू त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये नव्हता आणि दरम्यान 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता आणि अगदी वेगाने 2 धावा पूर्ण करत असताना हे दोन्ही खेळाडू 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा पहिल्या बॉलपासून केली केतन पाटील आणि त्याच्या बरोबरीने विशाल पवार या दोन्ही फलंदाजाने. अभेद्य भागीदारी, मोठा आकर्दर धावसंख्येचा आकडा बनवायचा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. त्या दिशेने वाटचाल, बॉलला मात्र कट केलाय, अगदी चॉप करण्याचा प्रयत्न आणि इथे थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. रन्स मधील 4 या चौकारच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट झालंय. वेगवान अर्धशतक आजच्या रात्रीमधला आपण पाहताय सांघिक, ज्या ठिकाणी 53 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावरती येताना निळजे टीमच्या माध्यमातून. नितेश पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असणार आहे बघा, जानुमान दातिवली विपक्ष श्याम स्पोर्ट रोडपाली. तुमच्यासाठी हा तिसरा पुकार आहे. नाणेफेकीसाठी तुम्हाला येणं आता गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने रोशन आपण पाणी मैदानामध्ये खऱ्या अर्थाने पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे. पाण्याला जीवनामध्ये किती महत्त्व आहे रोशन पाटील. खऱ्या अर्थाने आपण पाहतो की पाण्याबद्दल एका कवीने रोशन असं म्हटलेलं आहे की नाही होटावर साही डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. क्या बात आहे. जल है तो कल है असं म्हणतात आणि खूप चांगल्या मार्मिक भाषेमध्ये पाण्याचं महत्त्व सांगितलं आमचे महागुरू MD गडगेसर सरांनी. आणि सातत्याने त्यांचं राहिलं योगदान. क्षेत्र कोणतंही असो, कोणताही कार्यक्रम असो, त्या अनुषंगाने मात्र अगदी योग्य मार्गदर्शन त्यांचं राहिलं. आणि आज या स्पर्धेसाठी 5 रात्रीमध्ये उत्तम निवेदक म्हणून त्यांची भूमिका तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही आहे. पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी आपण पाहिली पहिल्या 3 षटकामध्ये. पहिल्या 3 षटकामध्ये काय घडलं हा भूतकाळ आहे, तो तुम्हाला विसरायचा आहे आणि येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी आता वर्तमान काळामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. अजूनही संधी गेलेली नाही आहे. सिया 11 गावदेवी वसार या संघाला आपण पाहता. जय गावदेवी सिया 11 वसार या टीमला मात्र कमबॅक करायचं आहे. 2 षटकं बाकी आहेत. डेथ ओव्हर ज्याला म्हणता येईल, स्लॉग ओव्हरची 2 षटकं शेवटची अतिशय निर्णायक आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय उदय पाटील. प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह स्पेल टाकला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 16 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्या, चौथ्या ओव्हरमध्ये नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौखा यंग टॅलेंट. राऊंड द विकेट, हाफ ट्रॅक्टर हुक करायचा होता बॉलला, मागे चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 चौकार. तो धावांचा वारू उधळला निळजे संघाकडून, त्याला रोखणं आता अशक्य झालंय वसार संघाकडून. तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल, कमबॅक करावं लागेल, आणि एक मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये त्या ठिकाणी सेट होताना पाहायला मिळेल. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला 84च्या आसपास, 18च्या सरासरीमध्ये पर ओव्हरच्या मागे बॅटिंग सुरू झाली आहे निळजे संघाकडून. यावेळेला देखील आपण पाहिला बॅकफुटला आले, बॉलला फ्लिक केलाय, उंच गेलाय, झेलखाली शतरक्षक नाहीये. हा खरं दुर्दैव राहील, कारण सर्व खेळाडू त्या ठिकाणी डीपमध्ये उभे होते, त्यामुळे 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू निळजेस्थानी पाडलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहत आहे निळजे संघाकडून येताना. प्रयत्न ती परमेश्वर केल्याने होते रे, आधी केल्याचं पाहिजे असं संतांनी सांगितलं, तुम्हाला करावं लागेल. वसार संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं, विकेट त्यांना हवाय. वसार संघाच्या खेम्यामध्ये आता स्मशान शांतता,
सुरुवातीपासून गोलंदाजांना डॉमिनेट केलंय या ठिकाणी केतन पाटील आणि विशाल पवार या दोन्ही फलंदाजांनी. 10 बॉल 29, 10-28 अशी खरं तर वैयक्तिक खेळ दोन्ही खेळाडूंची आपण पाहता मैदानामध्ये चांगली भागीदारी. वेगवान बॉल डाऊन द लेग स्टिचच्या बाहेर. पंच जय पवार सर यांचा इशारा, इट्स अ वाईड. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 60 धावा धाव फलकावरती. मागच्या सामन्यामध्ये 62 धावांचा पाठलाग करताना जोवळी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि इथे आपण पाहिलं चौथं षटक मार्गस्थ आहे. विदाऊट लॉस 60 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतील. केतन पाटील विशाल पवार मध्ये एक चांगली भागीदारी, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. निळजे संघासाठी पॅडलाईनचा बॉल लेग बिफोर द विकेट साठी अपील झाली आहे आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करताना निळजे टीमला. खेळाडू बाद झाला केतन पाटील. उदय पाटीलला मात्र हा ब्रेक थ्रू मिळालाय. ग्रेट कमबॅक वसार टीमच्या माध्यमातून. डीजे नितीन इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जयेंद्र जाधव बुर्दुल आणि गणपत पाटील बुर्दुल या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. 11 चेंडूमध्ये 29 धावांची स्फोटक इनिंग साकारले केतन पाटीलने. पहिल्या विकेटसाठी मात्र चांगली भागीदारी आपण पाहिली. तब्बल 60 धावांची भागीदारी पाहायला मिळाली विशाल आणि केतनच्या माध्यमातून. परंतु प्लम एलबी अगदी योग्य निर्णय. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव करत आपण पाहिले. स्वतः चांगले खेळाडू आणि आज त्यांच्या माध्यमातून अनेक भागांमध्ये आपण पाहिले ऑफिशियल पंच हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे खरं तर एक मेन पंच या ठिकाणी जय पवार सर कल्याण त्यांना आपण पाहत आहे. नौका खेळाडू नितेश पाटील बघा ऑन स्क्रीन बॉलचं डिरेक्शन इम्पॅक्ट आपण जर पाहिलं तर अगदी योग्य मिडल स्टिकला हा बॉल त्या ठिकाणी लँड होताना पाहायला मिळाला. प्लम एलबी नो डाऊट इथे आपण पाहिला LBWचा शिकार झाला केतन पाटील हा खेळाडू. नौका फलंदाज नितेश पाटील. सातत्य टिकवायचं आहे. जी मोमेंटम मिळाली पहिल्या बॉलपासून पहिल्या ओव्हरपासून निळजे संघाला त्यामध्ये सातत्य टिकवायचा होता नितेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने विशाल पवार या दोन फलंदाजांना. तर एका बाजूने कमबॅक करायचा आहे वसार संघाला. राऊंड विकेट पॅडोसिपचा प्रयत्न, वेगवान बॉल होता आणि इथे आपण पाहिलं पंचाने इशारा केला इट्स अ वाईड. लेग स्टिचच्या बाहेर जाणार चेंडू. रवी दादांना आपण पाहता विकेटच्या मागे एकत्र चांगलं योगदान देत असताना आपल्या संघासाठी व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 61 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. बघा नेक्स्ट मॅचसाठी जय हनुमान दातिवली विपक्ष रोडपाली दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी मंचकावरती रिपोर्टिंग करा. पहिल्या सत्रानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. कमबॅक होताना वसार संघासाठी ओव्हर द विकेट आले. यावेळेला धीम्या गतीचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेन. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्या गतीला महत्त्व नाहीये तर तुमच्याकडे असणाऱ्या टप्प्याला महत्त्व आहे, तुमच्याकडे असणाऱ्या व्हेरिएशनला महत्त्व आहे. आणि ते व्हेरिएशन मैदानाकडे दाखवत असताना नौखा गोलंदाज उदय पाटील कमालीचं कमबॅक. युवा प्रतिभावंत खेळाडू कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, क्विक सिंगल पूर्ण केले. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक धाव या चेंडूवरती आली. या एका रनने मात्र आपण पाहताय धाव फलक थोडंसं पुढे सरकेल. 62 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक मागची 3 षटकं आपण जर पाहिली एक्सपेन्सिव्ह राहिली वसार संघाकडून. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत उदय पाटीलने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 9. खेळाडू बाद केला 1. उदय पाटीलचा आपण बॉलिंगचा संपूर्ण पृथक्करण पाहिलं तर त्याने 9 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केला. शेवटचा निर्णायक चेंडू आहे. जर इथे मोठा फटका आला तर मात्र कॅल्क्युलेशन जे बिघडेल. इकॉनॉमिकल फिगर षटक जे मार्गस्थ आहे त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला डल होताना पाहायला मिळेल जर मोठा फटका आला तर. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न झाला आहे. अगदी आपण जर पाहिला क्रॉस बॅटेड खेळाचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. वाईड लाईनच्या बाहेर बॉल टाकत असताना गोलंदाज इट्स वाईड. वाईड गेला तरी चालेल पण तो मोठा फटका खायचा नाहीये. हाच एक करता उद्देश आहे या ठिकाणी उदय पाटील या खेळाडूचा. सावध पवित्रा डिफेन्सिव्ह मोडमध्ये आता हा गोलंदाज आलाय. विकेट टेकिंग गोलंदाजी करण्यापेक्षा धावा कमी कशा खर्च करता येतील याकडे मात्र फोकस करताना उदय पाटीलला आपण पाहिलं. 63 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहत आहे. शॉर्ट ऑफ प्लेन ऑन साईडला फटका. फिल्डिंग आहे त्या ठिकाणी फिल्डर सज्ज असताना मिड विकेटला थ्रो अतिशय योग्य पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि या पहिल्या सत्रामधला पहिला षटक ज्यामध्ये कमी धावा खर्च केल्या त्या म्हणजे उदय पाटील या गोलंदाजाने. फक्त 11 गडी बाद केला 1. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती जोवळी संघाच्या माध्यमातून आपण पाहता माप्यासाठी निळजे संघाच्या माध्यमातून आपण पाहताय 1 गडी बाद 64. हा डगआउट खेळाडू कक्ष. तरी इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जय गावदेवी सिया 11 वसार क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अर्थात पॅकर्स सन्माननीय नितेश शेठ गायकर यांचं आगमन झालेलं आहे.
आणि त्याचबरोबर दातिवली गावातील एक दमदार व्यक्तिमत्व प्रमोददादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं प्रमोददादा मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे, जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तर शत्रुघ्न दादा पाटील, अण्णा पाटील आणि सुनील पाटील बुर्दुल या त्रिवेणी संगमचंही मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद महागुरु. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. वैयक्तिक 11 चेंडू 29 वरती खेळतोय विशाल पवार हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने 2 बॉल 1 या धावाचं योगदान देताना नितेश पाटील आपण पाहिलं. 4 षटकं संपली आणि जवळजवळ 16च्या स्ट्राईक रेटने आपण पाहिल्या. त्या ठिकाणी 64 धावा आल्या आणि ही सरासरी कायम राहते. किमान 80 ते 85 धावा पहिल्या सत्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर वसार संघाचा प्रमुख गोलंदाज सूरज दुधकर या ठिकाणी डेथ ओव्हरमध्ये आला. निर्णायक षटक त्याला टाकावं लागेल. कमी धावा त्याला खर्च करायचा. इकॉनॉमिकल फिगर षटक तो टाकेल का यावर लक्ष राहील. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळत असताना जजमेंट चुकलं आणि बॉल मागे चाललाय. मस्तक पे दस्तक देता हुआ या चौका 4 धावा. पहिला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करायला हवा होता क्षेत्ररक्षकाने. मायनर सेकंद तुमच्याकडे कालावधी असतो आणि अशात तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. आणि इथे आपण पाहिलं निर्णय चुकला, 4 धावा आल्या. इथे वेगवान यॉर्कर लेनचा बॉल आउट ऑफिस आले. इथे इम्पॅक्ट लाईन कदाचित डाऊन द लेग, अगदी लेग स्टेजच्या बाहेर ट्रॅव्हल चेंडू लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन ऍड होईल बॅटिंग करताना. जय हनुमान नियोजे टीमच्या धावफलकामध्ये. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं आता आपण धावफलकावरती 69 ऑन स्क्रीन आपण पाहताय. मागच्या पायावरती हा बॉल आदळलाय. लेग स्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना कटर बॉलचा वापर अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेग बायची सिंगल आली. धावसंख्येत बदल, एकूण धावा धावफलकावरती 69, लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम षटकातील पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या रात्रीतला उच्चांक पहिल्या सामन्यामध्ये 61 धावा केल्या तर ढवळेपाडा संघाने या मॅचमध्ये बॅटिंग करताना आतापर्यंत 69 धावफलकावरती आल्या. ऑन साइडला ताकदीचा वापर करत असताना हा फटका मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग हिट षटकार. एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रमोददादा मडवी यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर फलंदाजाने रोशन बघा किती दमदार स्वागत केलेलं आहे की अतिथी देवो भव. कमालीचा फटका, अप्रतिम टायमिंग आणि त्याचबरोबर ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. 75 रन 75 वरती पोहोचला. आता मैदानामध्ये जय हनुमान निळजे हा संघ. धुवाधार फलंदाजी सूरज दुधकरच्या अगेन्स्ट पाहायला मिळाली. याही वेळेला आपण पाहिला हाफ ट्रॅकर शॉटम पूल करत असताना फ्लाइट अँड मायटी वन्स अगेन अजून एक आला षटकार. खरं तर आपण पाहिलं निळजे संघाने मात्र आज वसार संघाचे धाबे दणानून सोडवलेत असंही म्हणायला हरकत नाहीये. सुरुवातीपासून आक्रमण अनस्टॉपेबल. कोणताही खेळाडू आलेला प्रत्येक फलंदाज त्याने मात्र आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. केतन पाटील ज्याने वैयक्तिक इनिंग साकारली तब्बल 29 धावांची. त्याच्यानंतर 13 बॉल 33 वरती विशाल खेळतो आणि एका बाजूने 4 बॉल 13 वरती खेळतोय. मैदानामध्ये व्हेरिएशन करत असताना थोडासा मागे टाकला बॉल, कटर बॉलचा वापर केलाय. अगदी चांगला निर्णय आपण पाहिला. फिंगर रोल करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सूरज दुधकर हा खेळाडू जर या बॉलची षटकार आला असता तर महेंद्र म्हात्रे यांच्याकडून 3000 पारितोषिक आलं असतं निलेशला, पण नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं. कमबॅक करत असताना महेंद्र दादा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. यॉर्करचा प्रयत्न इथे आपण पाहिला. पंचांचा बोट अवकाशाकडे. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसेल बॅटिंग करताना निळजे संघाला. खेळाडू बाद झाला नितेश पाटील. आम्ही इथे आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते दातिवली विपक्ष रोडपाली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक करायचे आहे. 82 धावा पहिल्या सत्रामध्ये सेट झाल्या. 83 लक्षाचा पाठलाग करायचा. 81 माफी असावी आणि 82 टार्गेट या ठिकाणी उभं केलंय निळजे संघाने. बॅटिंग करताना
पहिल्या सत्रामध्ये वसार संघाच्या अगेन्स्ट. तर विठा 11 श्याम स्पोर्ट रोडपाली क्रिकेट संघ, तर एका बाजूला जानुमान दातिवली. आत्मरत्न नाणेफेक करायचे आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेक संपन्न झाली. संगणक थांबाचे, स्पर्धा मोठी आहे. नाणेफेकीचा कौल जानुमान दातिवली क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय आपला का असणार आहे. बिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मैदानामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने इथे पाऊल ठेवल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन पाहता तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले. आयोजन एक नंबर आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. रोडपाली क्रिकेट संघाचा विचार केला तर आमच्या पनवेल तालुक्यातला एक मातबर संघ म्हणून ओळखला जातो. फलंदाजी त्यांची खूप मोठी भिस्त आहे आणि सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल. 50-55 पर्यंत. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित बुर्दुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा आली. स्पर्धेत तुम्ही घटक झालेला आहात. एकंदरीत या आमच्या जय गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाचं आयोजन आपल्याला कसं वाटलं. आयोजनला नाव ठेवायला पण जागा नाही. थँक्यू सो मच. संघनायक नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल यदि तुमच्या संघ यदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती. आता मात्र उलट झालेले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ दातिवली क्रिकेट संघाने सांगितलेलं आहे रोडपाली क्रिकेट संघाची ताकद जरी फलंदाजी असली तर आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुमचा किती धावा बनवण्याचा 5 षटकामध्ये मानस असेल. 50 ते 55. यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल. कोणत्या तुमच्या संघामध्ये फलंदाजी ह्या जे कॅप्टन म्हणून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असतील. परेश कडके. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया. आयोजन तर खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. दातिवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी रोडपाली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. सन्माननीय श्री जयवंत पावशे काकडवाल, त्याचबरोबर विलास मारुती पाटील निलिजय या मान्यवरांचा हेतूची सन्मानित केला जाणार आहे. श्रीधर पाटील निलिजय, गोपीनाथ पाटील निलिजय, दत्ता पाटील निलिजय आणि धरम सूर्यवंशी निलिजय ज्यांची नावं आम्ही इथे अनाउन्समेंट केलेली आहेत. दादा या प्रत्येकाने एकाने रांगेत या. आपला येतोची सन्मान जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये इथे केला जाणार आहे. मान्यवरांचा हेतूची सन्मानित केलं जात आहे. नारायण शेठ पाटील आज आपल्यात खऱ्या अर्थाने मंदाताई नारायण पाटील आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांची अविस्मरणीय आठवण खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी स्पर्धा आलेली आहे की संत वचनाप्रमाणे की आपुल्या खऱ्या अर्थाने लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त अशी कलबल्याची जाती करी लाभाबी न प्रीती पोटी भार वाये त्याचे सर्वस्व आहे. खऱ्या अर्थाने या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संत वचनाप्रमाणे आलेल्या देहाला आज ना उद्या जावं लागेल, परंतु जात असताना मराबे परी कीर्तिरूपी उरावे. आज मंदा नारायण पाटील या आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या बघा त्यांच्या खऱ्या अर्थाने परिवाराच्या माध्यमातून सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आली. मी पुन्हा एकदा आमच्या जय गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाच्या वतीने स्वर्गीय मंदा नारायण पाटील यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. राजेश पाटील, जयेश पाटील, बालकृष्ण पाटील त्रिवेणी संगम पाण्याची व्यवस्था तुमच्या माध्यमातून मनपूर्वक तुमचं स्वागत. सर्व मान्यवरांचा सन्मानित केलं जात आहे. प्रमोद शेठ मडवी दातिवली आणि त्याचबरोबर गणेश दलवी आणि बालकृष्ण पाटील या त्रिवेणी संगमला इथे आमंत्रित करण्यात आलेला आहे. सामन्याकडे आपण वळणार आहोत. सामना स्टार्ट असेल. वलू यापूर्वी आपण आवाज ऐकला रोशन पाटील तारा यांचा. आता वळणार आहोत योगेश मडवी सिद्धी करवले यांच्याकडे. थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच रोशन. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. और यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक हमें ज्वाइन हो चुके हैं उन सभी प्यारे दर्शकों का हम स्वागत करेंगे. बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं. सरपंच ट्रॉफी 2024 का शानदार पर्व आज है. पहली रात और पहले रात का ये दूसरा मुकाबला. पहले बल्लेबाजी करते हुए जनमान नीलसे टीम ने 81 रन बनाए. 82 रनों का बड़ा टारगेट मैदान के अंदर है. बिल्कुल शानदार मुकाबला. पहला मुकाबला अपने देखा, अंतिम गेंद तक चलने वाला मुकाबला देखा, मगर इस मुकाबले की बात करेंगे तो यह भी मुकाबला उतना ही फाइट भरा होगा. जो दर्शक देख रहे हैं आज पहली रात में कई सारे दर्शक यहां पर मौजूद हो चुके हैं, सभी का हम स्वागत करेंगे. 82 रनों का टारगेट का पीछा करने के लिए यहां पर वसार टीम की सलामी जोड़ी नितिन मात्रे और रवि बाइले मैदान के अंदर रवाना हो चुके. खेल स्टार्ट. पहली गेंद स्क्रीन के सामने
लॉन्ग ऑन रीजन में जब तक गेंद को फील करे तब तक यहां पर एक के साथ अपना निजी खाता खोलते हुए नितिन मात्रे यानी कि चिंटा मात्रे। काफी अच्छी प्रतियोगिता, बिल्कुल आप देखेंगे 5 रात चलने वाली प्रतियोगिता आज दोस्तों यहां पर पहली रात है और पहली रात में कई सारे मान्यवर हमारे मंच के ऊपर हैं, कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं। फिर एक बार सभी का स्वागत है। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। टारगेट बड़ी है मगर बड़ा क्रिकेट जरूर देखने मिलेगा। रवि भाईले के लिए गेंद, इस बार कवर पॉइंट के ऊपर से गेंद को ढकेल दिया, कवर बाउंड्री लाइन की तरफ, दन 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 करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। चौके के साथ बल्लेबाजी यहां पर शुरुआत करते हुए मलंगगढ़ के टाइगर ऑफ मलंगगढ़ रवि भाईले, जिनके बल्ले से पहला खूबसूरत चौका। देखिए आज भी इतने साल में भी बेहतरीन क्रिकेट शुरुआत करते हुए 4 के साथ टीम की टोटल 5 रन। पावर प्ले का पहला ओवर मैदान के ऊपर। तेज तरार गेंद, थोड़ी सी अपील थी, बिल्कुल विकेटों के पीछे, तेज आउटफील्ड है, गेंद को रुकना बहुत कठिन है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका। कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है और ये चौका था। टीम की टोटल पहले शुरुआत में 9 रन तो बन चुकी है। नीतीश पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, एक आक्रामक खिलाड़ी है टीम नीलजे की ओर से, मगर आज गेंदबाजी पावर सर्कल में पहला ओवर कर रहे हैं, केवल 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। फिर एक बार अच्छी डिलीवरी, हम पर फिंगर अप, LBW रवि भाईले बैक टू द डगआउट। पहला करारा झटका मैदान के ऊपर गांवदेवी वसा टीम को। हमारे नितिन पाटिल धुंधरे जिनका जन्मदिन है, बिल्कुल डीजे मास्टर के यहाँ पर हमारे डीजे क्षेत्र के सबसे बेहतरीन बादशाह जिन्हें कहा जाता है, नितिन पाटिल जिनका जन्मदिन है। इक्का चाहे कितना भी शोर क्यों ना करे, हुकूमत तो बादशाह करता है। और ये हमारे डीजे मास्टर नितिन, आपको फिर एक बार शुभकामनाएं। तो बिल्कुल यहां पर शिवंता भाई अनंता पाटिल इनके स्मरण में दत्ता अनंता पाटिल इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए यहां पर गेंदबाजों को 1500 रुपए का इनाम है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए सूरज दूधकर, लॉब किया गेंद तो आते ही बड़ी प्रहार, गेंद को भेज दिया एक शॉट कवर में, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बिल्कुल भरोसा तो रखना पड़ेगा हर एक खिलाड़ी के ऊपर, क्योंकि यह क्रिकेट का खेल है। जब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाती और जब तक आखिरी रन नहीं बनाई जाती तब तक यहां पर भरोसा रखना पड़ेगा। फिर एक बार आक्रमण किया, इस बार स्क्रीन के सामने दन 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 करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार 4 रन। क्रीडापती काही सन्मान होणार आहे बघा। सन्माननीय दोस्ती दुनियेतला राजा म्हणून सन्माननीय मुकुंद शेठ पाटील उपस्थित झालेत, त्यांचा आपण सन्मान करूया। आणि मी आयोजकांना विनंती करेल, नितेशदादा पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतून आपण सन्माननीय मुकुंद शेठ पाटील यांचा सन्मान करतोय। सन्माननीय मुकुंद शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांच्या उपस्थितीतून त्यांचा सन्मान केला जाईल।
याच गावचे सुपुत्र आहेत. खरं तर नेहमी क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं असे व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय मुकुंद शेठ पाटील साहेब. दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर त्यांचा सन्मान इथे केला जातोय. नारायण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो त्यांचा सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्वदेचा मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान इथे केला जातोय. मुकुंददा पाटील, एक दमदार व्यक्तिमत्व, स्वागत आहे आपलं. तर बघा, निर्जय संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी असेल विकेटच्या हॅट्रिक साठी. महेंद्र दादा, निर्जय संघाच्या खेळाडूंसाठी विकेट हॅट्रिकला महेंद्र दादा पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज देखील असेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. जीत के लिए लक्ष्य है 82 रनों का बड़ा टारगेट. मैंने पहले कहा कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम को. पहले ओवर में 17 रन जरूर आए, मगर एक विकेट रवि बाइले आउट हुए. नितिन मात्रे विस्फोटक खिलाड़ी है, सूरज दूधकर विस्फोटक खिलाड़ी है. जानते ये दोनों ताकतवर खिलाड़ी बिल्कुल रन का पीछा कर रहे मैदान के अंदर. ओवर नंबर 2 नागेश पाटिल. पहले ही बल्ला घुमा, गेंद आने से पहले नितिन मात्रे, आप देख रहे चिंटा, मैन ऑफ द सीरीज, पहली बैल जीतने वाले खिलाड़ी हैं. क्योंकि अब बैलगाड़ा क्षेत्र ज्यादा फेमस है और बिल्कुल कई जगह के ऊपर मैन ऑफ द सीरीज के लिए बैल रखा गया था. बिल्कुल वो नितिन मात्रे को पहला बैल मिला था. बिल्कुल हमारे आयोजन कमेटी मैच के ऊपर ये लोग तो आते भी लगातार आक्रमण की कोशिश है, मगर दूसरी गेंद भी यहां पर 3 गेंद डॉट हुए. बिल्कुल यहां पर गेंदबाजी की बात करेंगे तो नागेश पाटिल जो पहला यहां पर पावर सर्कल का दूसरा ओवर कर रहे हैं. पहले ओवर में 17 रन आए, उसके बाद यहां पर अच्छी गेंदबाजी. इस बार ऑन साइड में गेंद को फ्लिक किया, काफी तेज शॉट है, गेंद को रोकना कठिन, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. चौथी गेंद के ऊपर चौका नितिन मात्रे के बल्ले से. चौके के साथ टीम की टोटल 21 रन, 1 विकेट के नुकसान पर. नागेश पाटिल की अच्छी गेंदबाजी. ओवर नंबर 2 पावर प्ले. केवल 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है. आप देख सकते हैं ऑन साइड में 2 खिलाड़ी, एक मिड विकेट में, एक लॉन्ग ऑन में. ऑफ साइड में लॉन्ग ऑफ तैनात की गई है. केवल 3 खिलाड़ी. इस बार हवा में खेला, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, खुद गेंदबाज गेंद के नीचे, बैलेंस बिगड़ गया. इतनी ऊंची गेंद थी कि गेंदबाज बैलेंस नहीं कर पाए और बड़ी विकेट जरूर थी इस ओवर में. बिल्कुल बात करेंगे तो रन अभी तक 5 गेंदों के ऊपर 5 रन आए. टोटल की बात करेंगे 22 रन बने. जीतने के लिए 82 रनों का लक्ष्य है. अभी भी 60 रन बनाने हैं आने वाली 19 गेंदों के ऊपर. ये देखिए गेंदबाज बैलेंस नहीं कर पाए, गेंद के नीचे नहीं पहुंच पाए. और जब गेंद हवा में ज्यादा ऊंची जाती है तो गेंद के नीचे पहुंचना बहुत जरूरी होता है. इस ओवर की अंतिम गेंद नागेश पाटिल. तो इस ओवर की अंतिम गेंद करेंगे इस समय गेंदबाज नागेश पाटिल, जो कि अच्छी गेंदबाजी इस ओवर में. पहला ओवर 17 रन का था, मगर इस ओवर की बात करेंगे तो अभी तक केवल 5 रन खर्च हुए. वेरी गुड कमबैक, सराहना करनी होगी. अंतिम गेंद के ऊपर प्रहार किया स्क्रीन के सामने. गेंद रोकने में कामयाब जरूर रहे, मगर दूसरे के लिए पलटे. 2 रन तो आएंगे इस गेंद के ऊपर. अच्छी ओवर की समाप्ति. इस ओवर की बात करेंगे तो केवल 7 रन इस ओवर से. ओवर की समाप्ति. यहां से 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 24 रन. आप जीतने के लिए यहां से 58 रन की आवश्यकता होगी. आने वाली 18 गेंदें.
गणपत बुवा या ठिकाणी उपस्थित झालेत. हरिभक्त पारायण गणपत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. आणि आमचे सन्माननीय सुनील दादा पाटील हे देखील उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तो बिल्कुल यहां से हम बात करेंगे. रन संख्या 2 ओवर में बनी है 24, जीतने के लिए 18 गेंदे और 58 रन की आवश्यकता है. चला सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान इथे केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओवर नंबर 3 की शुरुआत यहां से बात करेंगे तो विकेट का पतंग नितिन मात्रे बैक टू द डगआउट. बड़ा झटका वसाड़ क्रिकेट टीम को. रनों का बड़ा टारगेट का पीछा करने के लिए उतरी थी यहां पर वसा टीम. अभी तक तो केवल 24 रन 13 गेंदों के ऊपर बन चुके हैं. अब 17 गेंदे 58 रन की आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. वसा टीम को लड़ना पड़ेगा क्योंकि टारगेट बड़ी है. क्रिकेट में कोई टारगेट बड़ा या छोटा नहीं होता, बस आप में लड़ने की क्षमता होनी चाहिए. और शुरुआत की बात करेंगे तो पहले ओवर में वसा टीम ने शानदार शुरुआत की थी, मगर सेकेंड ओवर नागेश पाटिल ने शानदार कमबैक किया. अब आने वाली 17 गेंदें बची हैं और 58 रन की आवश्यकता. दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने हैं. तर याच दरम्यान टीडीसी बँकेचे प्रशासक सन्माननीय राहुलजी बायले यांचं देखील आगमन झाले वसारचे आणि त्यांचं हार्दिक स्वागत. सरपंच चषकाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत है. नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए कपिल नेट क्रमांक 4 चौथे नंबर के ऊपर आ चुके. जीत के लिए अभी भी चाहिए यहां से 58 रन की आवश्यकता. कपिल पुलोरे नए बल्लेबाज है मैदान के ऊपर. और दूसरी बात करेंगे तो नीतीश पाटिल, जिनके पहले ओवर में थोड़ी सी महंगी गेंदबाजी जरूर हुई थी, 1 विकेट उन्होंने प्राप्त किया था, मगर आप सेकंड स्पेल कर रहे हैं मैदान के अंदर. अच्छी डिलीवरी, फिर एक बार बल्लेबाज को बीट किया. अब दबाव बढ़ता हुआ क्योंकि वसा टीम को जीतने के लिए बहुत बड़ी टारगेट है, 82 रनों का टारगेट, मगर मैदान के अंदर जीतने के लिए अभी भी 58 रन की आवश्यकता है. आने वाली 15 गेंदें. तो बिल्कुल मंच के ऊपर हमारे संदीप दादा जोशी, महेश दादा भोईर, भावेश गायकर और हमारे राहुल जी बायले, इनका आगमन हो चुका है. सभी का हम स्वागत करेंगे. ओवर के बाद बिल्कुल उनका सम्मान भी करेंगे. गणेश जी भंडारी, आपका भी स्वागत है मंच के ऊपर. मेहमान नवाजी, आज सरपंच ट्रॉफी की पहली रात है और कई संख्या में मेहमान हमारे मंच के ऊपर, उनका सभी का हम स्वागत करेंगे. नीतीश पाटिल की सराहना होनी चाहिए, जो कि बात करेंगे इस ओवर में अभी तक 4 गेंदे, कोई रन नहीं है, एकमात्र सफलता उन्होंने प्राप्त की. इस बार बेहतरीन शॉट है ऑन साइड में वाइड स्लॉन्ग रन के ऊपर से कपिल पुलोरे के बल्ले से शानदार छक्का. बिल्कुल छत्रपति शिवाजी महाराज के तलवार की तरह बल्लेबाजी करनी पड़ेगी. अभी तक तो टीम की टोटल केवल 30 रन के ऊपर है. 13 गेंदे और आप 52 की आवश्यकता. अभी भी सामना. बिल्कुल ये गेंद पड़ने के बाद अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए वाइड का इशारा. अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल की बात करेंगे तो 31 रन जीतने के लिए अभी भी यहां से 51 रन की आवश्यकता है 13 गेंद के ऊपर. ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जो गिरगिट की तरह रंग बदलता है. क्या इस मैदान के ऊपर यह मुकाबला टर्न होगा या फिर मैदान के अंदर जनमान निजी टीम उच्च उड़ान भर पाएगी. आने वाली 13 गेंदें. इस बार सामने की तरफ गेंद को खेलना चाहते थे. बैक टू द बॉलर
कोई रन नहीं है। फिर एक बार प्रेशर और यहां से ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल है 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। आप जीतने के लिए 12 गेंदे 51 रन की आवश्यकता। जन्मदिन है, उससे भी बेहतरीन संगीत डीजे नितिन द्वारा, उनका भी हम स्वागत करेंगे। आज बुर्दुल गांव के सभी नौजवान से लेकर सभी ने योगदान दिया इस प्रतियोगिता को सक्सेसफुल करने के लिए। और फिर एक बार हम बात करेंगे इस मुकाबले की, तो आप जीतने के लिए 12 गेंदे 51 का टारगेट है। बिल्कुल यहां पर कहा जाता है ना संदेश की, क्रिकेट में 6 गेंद 36 बनते हैं, क्रिकेट में 6 गेंद में 43 रन बनते देखे। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जो किसी को हंसाता है, जो किसी को रुलाता है। आने वाली 6 गेंदें बहुत इंपॉर्टेंट होगी, क्योंकि ये मुकाबले का टर्निंग पॉइंट होगा। ये ओवर केतन पाटिल जो गेंदबाजी करेंगे, केतन पाटिल के हाथ में ओवर सौंपा है। देखना केतन पाटिल आने वाली ओवर में किस तरह से मुकाबले को लेकर जाएंगे। यदि गेंदबाजी अच्छी होगी तो फिर जय हनुमान निर्जय टीम मजबूत स्थिति प्राप्त कर सकते हैं। मैदान के अंदर अभी भी सूरज है, देखना होगा। पहली गेंद लॉप तो किया, पहली गेंद हवा से बातें करते हुए बाउंड्री लाइन के बाहर सूरज दुत्तर के बल्ले से शानदार छक्का। जो दिल से लड़ा नहीं, एक सूरज जो आसमान में चमकता है, मगर आज ये सूरज क्या वसा टीम के लिए चमक पाएगा। आने वाली 11 गेंदे 45 रन की आवश्यकता। क्रिकेट खेल ही ऐसा है दोस्तों, जो कभी भी रुख बदल सकता है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर हर मैदान के ऊपर दर्शकों को देखने मिला। क्या यह मुकाबला फिर एक बार उसी तरह देखने को मिलेगा। आने वाली 11 गेंदे 45 रन की आवश्यकता। इस बार अच्छी डिलीवरी, फिर एक बार मिड विकेट की तरफ गेंद को मोड़ा, एक सिंगल आएगी, डबल के लिए पलटना चाहते हैं। यहां बिल्कुल दूसरा रन भी शायद यहां पर केवल अंपायर का डिसीजन होगा कि एक रन वहां पर प्राप्त किए, क्योंकि दोनों शोर अपनो बदल है। क्रॉसिंग बहुत इंपॉर्टेंट है, जब आप रन लेना चाहते हैं तो क्रॉसिंग बहुत इंपॉर्टेंट होगी। और 2 बल्लेबाज यदि क्रॉसिंग करेंगे तो ही रन दिए जाएंगे। एक सिंगल आई, सिंगल के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई अब रन संख्या 38 के ऊपर। जीतने के लिए 10 गेंदे 44 रन की आवश्यकता। टीम टोटल की बात करेंगे तो इस समय टोटल रन संख्या 38 पर पहुंची। 44 रन की अभी भी आवश्यकता। सामने बल्लेबाज कपिल फुलोरे, इस बार गेंद को लॉप किया, फील्डर है, शायद बनेंगे दर्शक। गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का कपिल फुलोरे के बल्ले से। कि कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। 44 रन बन चुके जीतने के लिए। 38 की आवश्यकता है बची हुई 9 गेंदों के ऊपर। 3 गेंद इंपॉर्टेंट रहेंगे इस मुकाबले में, और 3 गेंद में यदि 3 बड़े हिट आते तो फिर मुकाबला पलटवार होगा। कपिल फुलोरे के बल्ले से छक्का देखने मिला है जरूर, मगर आखिरी इस ओवर की 3 गेंदे देखना होगा। बची भी 9 गेंदे 38 का समीकरण है। इसके बाद जो मुकाबला होगा, तीसरा मुकाबला
जो हनुमान दातिवली बनाम रोडपाली के बीच शानदार मुकाबला। फिर एक बार अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को मोड़ दिया और जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल, और सिंगल के साथ रन संख्या 45 रन के ऊपर जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। तो बिल्कुल यहां पर ओम साई ग्रुप वलवली, इनका आगमन होता हुआ स्वागत है आपका। बिल्कुल सरपंच ट्रॉफी 2024 के माध्यम से पूरी ग्रुप का हम स्वागत करेंगे। आइए मंच के ऊपर आपका हार्दिक स्वागत है। जीतने के लिए 8 गेंदे, आप रन चाहिए 37। लॉब किया गेंद को, ऑफ साइड में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद 4 रन। सूरज दुत्कर के बल्ले से यह शानदार चौका। की टोटल 49 रन के ऊपर जीतने के लिए 7 गेंदे 33 की आवश्यकता। वसार टीम के समर्थक चाहते हैं कि यहां पर आखिरी गेंद के ऊपर एक का छक्का देखने मिले तो जाकर मुकाबला रफ एंड टफ बनेगा आखिरी ओवर में। सूरज दुत्कर पूरी तरह से प्रयास कर रहे मैदान के अंदर इस मुकाबले को जीतने का, और इस बार आखिरी गेंद के ऊपर प्रहार, गेंद स्पिन लेग के ऊपर से सूरज दुत्कर के बल्ले से शानदार छक्का। आप जीत के लिए बात करेंगे। आखिरी 6 गेंदे 27 रन की आवश्यकता। क्या बात है, सरपंच ट्रॉफी 2024 प्रतियोगिता की शुरुआत रही। मेहमानों के शुभ हाथों से शुभारंभ हुआ और मुकाबले की यानी कि प्रतियोगिता की शुरुआत रही। पहला मुकाबला शानदार रहा था। बिल्कुल पूरी मुकाबले में संघर्ष करना पड़ा था जय हनुमान जोवेली क्रिकेट टीम को। आज एंजल 11 के नाम से मैदान पर उतरी है, यानी कि एंजल बने तो हमारे बिंदास सेठ पाटिल इनकी कन्या, और उनके नाम से टीम मैदान पर उतरी। पहला मुकाबला उन्होंने जीता। ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर आखिरी ओवर में पहुंच चुका है। 6 गेंदे 27 रन। फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या। आज का मुकाबला बेहतरीन है। आज की रात हमारे दर्शकों के नाम, क्योंकि आज की रात में बेहतरीन क्रिकेट दर्शकों को देखने मिलेगा। बहुत संख्या में दर्शक हैं, मगर इस मुकाबले की बात करेंगे। आखिरी 6 गेंदे, जीत के लिए 27 की आवश्यकता। रोडपाली टीम भी पहुंची। अगला मुकाबला उनका होगा जो हनुमान दातिवली टीम के साथ, क्योंकि दातिवली टीम की बात करेंगे तो इस साल रायगढ़ में आकर पहली प्रतियोगिता भारत दे मात्रे जिनके मैदान के ऊपर उन्होंने चैंपियनशिप पटकाई थी, वही सपना लेकर वो टीम मैदान पर उतरेगी। दूसरी तरफ है रोडपाली क्रिकेट टीम आने वाली तीसरे मुकाबले में। मगर इस मुकाबले की चर्चा करेंगे तो आखिरी 6 गेंदे, रन चाहिए 27 रन। पहली गेंद डॉट। अब प्रेशर पूरी तरह से बन चुका है वसार क्रिकेट टीम के ऊपर। सूरज दुत्कर ने पहले ही कहा था कि भाई भले छक्का चौका ना मारे मगर स्ट्राइक को रोटेट करना है, और नहीं कर पाए। देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं सूरज दुत्कर नाराज हुए, क्योंकि इस गेंद के ऊपर चौका छक्का नहीं भी लगता तो स्ट्राइक को रोटेट करना बहुत इंपॉर्टेंट था। और सूरज दुत्कर जानते हैं कि हर गेंद के ऊपर प्रहार करना बिल्कुल उनको पसंद है। जीतने के लिए 5 गेंदे 27 रन की आवश्यकता होगी। इस बार हवा में खेला, फील्डर थोड़े दूर है, खुद गेंदबाज पहुंचे गेंद के नीचे, कैच ड्रॉप। अब 4 गेंदे 26, और सूरज दुत्कर ने यदि 4 भी छक्के लगाए तो भी यह मुकाबला नहीं जीत सकते, क्योंकि क्रिकेट का नियम है कंपलसरी चेसिंग। हमारे लाडले आयोजक सीन के ऊपर आप देख सकते हैं नितिन दादा पाटिल, काफी दमदार व्यक्ति महत्व, और उनके माध्यम से इस प्रतियोगिता का आयोजन। रन संख्या की बात करेंगे तो टोटल 4 गेंदों में 26 की आवश्यकता है। तो आखिरी 4 गेंदें बची। अब जीतने के लिए बसार टीम को 26 की आवश्यकता है। मगर इस मुकाबले की बात करेंगे तो जय हनुमान नीलसे टीम
पूरी तरह से ऊंची उड़ान भरती हुई, क्योंकि इस मुकाबले में यदि 4 गेंद में 4 छक्के भी लगे तो भी वसा टीम मुकाबला नहीं जीत सकती। निजी टीम को सपोर्ट करने के लिए बहुत सारे दर्शक आए हुए हैं, वसा टीम को सपोर्ट करने के लिए उनके समर्थक बहुत संख्या में। हमारे अभी ड्राइवर उनका भी आगमन है, उनका भी हम स्वागत करेंगे। इस बार लॉब किया गेंद को हवा में, फील्डर तैनात, बनेंगे दर्शक। और बिल्कुल यह कहा था शुरुआत में सूरज दूतकर ने कि भाई पहली गेंद पर स्ट्राइक मुझे दीजिए, और आप स्ट्राइक मिली तो बहुत वक्त निकल चुका है, क्योंकि 3 गेंद 20 रन नहीं बन सकते। एक आध वाइट या नो गेंद आती है तो फिर मुकाबला पलटवार हो सकता है। 8 गेंद में देखिए 33 रन की शानदार पारी, 3 छक्के 3 चौके, शानदार पारी को यहां पर सूरज दूतकर, मगर 3 गेंदे केवल अब चाहिए 20 रन। 3 गेंदे बच्चे, औपचारिकता रहेगी इस मुकाबले में, क्योंकि मुकाबला फिर एक बार प्रहार किया और एक शानदार हिट लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर सूरज दूतकर के बल्ले से, और एक शानदार छक्का। एक आध वाइट नौका तो फिर मुकाबले में पलटवार होगा। एक तरफ 39 रन की पारी खेलने वाले सूरज दूतकर मैदान के अंदर, एक सूरज आसमान में चमकता है, एक सूरज टीम वसार के अंदर, मगर मुकाबले को नहीं जिता सकता, क्योंकि 39 रनों की शानदार पारी उन्होंने जरूर खेली है। आखिरी एक गेंद औपचारिकता मैदान के अंदर जानमाल निजी टीम जिन्होंने शानदार प्रदर्शन किया। बल्लेबाजी की बात करेंगे तो बल्लेबाजी करते हुए उस टीम ने 81 रन जोड़े थे, 23 रन की शानदार पारी खेली थी, 29 रन की पारी खेली थी शायद केतन पाटिल ने, 33 की पारी खेली विशाल पवार ने, और 13 नितेश पाटिल ने बनाए थे, और ये मुकाबला जीत लिया। कांग्रेचुलेशन टीम जय हनुमान नीलजे क्रिकेट टीम। लाडके आयोजक आहेत त्यांना इन्व्हाइट केले की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा आहे।